आपल्याला तांदळाची खिचडी बनवायची आहे, तर इथं मी 3 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. त्यासाठी बघा मी मुगाची डाळ घेते, तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी, मसुराची डाळ घेतली अर्धी वाटी आणि त्यासाठी आपण बघा इथं टॅमॅटो घेतलाय, सोयाबीन भिजून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कांदा चिरून घेतला, बटाटा पण बटाट्याची साल काढून चिरून घेतलेला आहे. इकडे खोबरं घेतलं चिरून, शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली, लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतली. तर आता बघा आपण खिचडी टाकू. कुकर ठेवलेला आहे, कुकर आपला तापला. तेल टाकलेलं आहे मी पहिलं. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकले. त्यानंतर ही पेस्ट टाकून घेऊ. शेंगदाणे आणि खोबरं टाकून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ. घरचा काळा मसाला गरम आणि धना पावडर, त्यानंतर एव्हरेस्ट मसाला टाकून घेते 1 चमचा. एव्हरेस्ट मसाल्याने पण छान वास येतो आणि छान चव लागते. हे तेजपानं टाकून घेते. लवंगा घ्यायच्या 2-3, वेलदोडे घ्यायचे, 2 चमचे मीठ टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू. आता आपण हे साहित्य चिरलेल्या भाज्या ते आपण टाकून घेऊ. सोयाबीन, टॅमॅटो चिरलेला 1, आपलं हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे परतेपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. टॅमॅटो बटाटा परतलेला आहे बघा किती मस्त. यात आपण बनवलेलं गावरान तूप पण थोडस टाकू वरून. खूप छान खिचडी लागते खायला. आता हा धुतलेले तांदूळ आपण टाकून घेऊ याच्यात. एकदा परत पूर्णपणे मिक्स करून घेऊ. मीठ थोडं कमी वाटतंय, मी मीठ टाकून घेते थोडस अजून. आता आपण हे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं खिचडीसाठी, मी ते पाणी टाकते. बघा आपल्या खिचडीचा किती छान वास येतोय.
थोडं कमी वाटते पाणी. ही चिरलेली सारी कोथिंबीर आपण टाकून घेऊ. आता आपण कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि 4थ्या शिट्टीच्या आधी बंद करून टाकायचा गॅस.